शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 या वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले अनेक कार्यक्रम अनेक निर्णय किंवा अनेक त्यांचे जे उपक्रम आहेत ते ह्या वाड्यातून रात्रंदिवस विचार करून घेतलेले आहेत. हे शासनाने स्मारक केल्यानंतर त्यांचे जे काही महात्मा फुलेंचं लिखाण आहे ते महात्मा फुलेंचं लिखाण काही इंग्लिशमध्ये काय आहे, काय मोडीमध्ये आहे. महात्मा फुलेंचं जे साहित्य आहे ते साहित्यामधलं हे शेतकऱ्याचा असूड असेल, गुलामगिरी असेल किंवा ब्राह्मणाचं कसब असेल, सत्सार असेल, त्याच्यानंतर महात्मा फुले लिहिलेला शिवाजी महाराजांचा पोवाड असेल, महात्मा फुले लिहिलेला पैगंबराचा पोवाड असेल किंवा पंतोजीचा पोवाड असेल, अखंड असतील. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माचंही लिखाण केलेलं आहे. अशापैकी महात्मा फुलेंनी बरंच साहित्य तयार केलेलं आहे. आणि महात्मा फुलेंचे जे काही सहकारी आहेत त्या सहकार्यांचे सुद्धा या ठिकाणी फोटो लावलेले आहेत की त्यावेळेला त्यांनी मदत केलेली आहे. त्या सहकार्यांचे फोटोही या ठिकाणी शासनाने लावलेले आहेत. आणि हा सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी महिला संगोपन, विधवा बाल हत्या प्रतिबंधक ग्रह, विधवा संगोपन या ठिकाणी हे सर्व कार्य या वाड्यातूनच केलेलं आहे. रात्रीची शाळा ही महिलांसाठी या ठिकाणी चालू केलेली आहे. असे अनेक निर्णय ह्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या वाड्यात घेतलेले आहेत. या वाड्यामध्ये हे एक महत्त्वाचं जे आहेत आपले शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर महात्मा फुले यांना गुरु मानलेला आहे. आणि सावित्रीबाई फुलेंचाही फोटो शासनाने इथं लावलेला आहे. हे तैलचित्र शासनाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं नवीन प्रकारामध्ये लावलेलं आहे. त्याचा एक या इकडे जरा सर कुठे सर हे महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये शिकायचं म्हटलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे. याच वाड्यामध्ये जे काही सनातनींनी मारेकरी पाठवले होते तर इथं महात्मा फुलेंनी मारेकऱ्याला सुद्धा त्यांचं परिवर्तन केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या मुलांना मी शिकवतोय, मुलीला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, जर तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर तुम्ही मला मारा, तुमची त्यात प्रगती होत असेल. जय क्रांती 92 साली राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेचे राज्यपाल PC अलेक्झांडर आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा वाडा राष्ट्राला अर्पण केलेला आहे. एक महत्त्वाचा भाग आहे तो हा भाग आहे की या भागामध्ये सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य होतं ते कार्य म्हणजे बाल हत्या प्रतिबंधक ग्रह. तर या बाल हत्या प्रतिग्रहामध्ये कितीतरी वाट चुकलेल्या महिला किंवा त्या ज्यांचे पती जास्त वयाचे त्यांचे लवकर निधन झाल्यानंतर ज्या विधवा झाल्या त्या विधवा महिलावर कोणी त्यांच्या घरातल्याच लोकांनी काही लोकांनी अत्याचार केले, त्याच्यातून काही गर्भवती झाल्या, त्यांची मुलं संगोपन करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी या विधवा संगोपन ग्रह किंवा बाळंतीण ग्रह इथं बाल हत्या प्रतिबंधक ग्रह म्हणून हे वापरलेलं ग्रह आहे. अतिशय महत्त्वाचं काम या ग्रहामधून झालेलं आहे. ही आठवणी शासनाने काही प्रमाणात केलेले आहेत, काही प्रमाणात करायला पाहिजे. अजून जागा वाढवण्याचं काम चालू आहे. एक महात्मा तैलचित्र आहे आणि या तैलचित्रामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांचं चांगलं तैलचित्र या ठिकाणी शासनाने लावलेलं आहे. हा जो वाडा आहे
तर हा वाडा हा बहुजनांसाठी एक स्मारक, प्रेरणास्थळ आणि दरवर्षी इथे येऊन आपण नतमस्तक व्हावं असा हा वाडा आहे. या वेड्याचं दर्शन सर्वांनी महिलांनी आणि दलितांनी, मागासवर्गीयांनी घेतलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा वाडा. या वाड्यामध्ये हे जे ऐतिहासिक घटना या ठिकाणी अनेक घडलेल्या असतात. या वाड्यामध्ये ही जी आपल्याला विहीर दिसते आहे, या विहिरीमध्ये ज्या पुण्यामध्ये दलितांना पाणी पिण्यासाठी जे काय मिळत नव्हतं, त्या अस्पृश्यता मानली जात होती, त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सगळ्यांचा विरोध पत्करून हा विहिरीतलं पाणी या दलितांना सगळ्या इथल्या झोपडपट्टीवाशांना देण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे. तरी एक ऐतिहासिक विहीर आहे. त्या ऐतिहासिक विहिरीची आठवण म्हणून सरकारने याचं संगोपन केलेलं आहे आणि इथं एक स्मारक चांगल्या प्रकारे या विहिरीचं केलेलं आहे. तसं आता एक महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा जुना वाडा आहे आणि ह्या वाड्यामधूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कार्य अति उच्च कोटीचं काम इथं केलेलं आहे. इथं महात्मा ज्योतिराव फुले यांचं एक हस्ती कलश आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा हस्ती कलश या ठिकाणी ठेवलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं होतं की माझं दफन याच ठिकाणी करावं, परंतु त्यावेळेला परवानगी न मिळाल्यामुळं त्यांना अग्नी देण्यात आला आणि अग्नी देण्यात आल्यानंतर त्यांच्या हस्तीचं हे स्मारक आहे आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अस्थी या ठिकाणी आहे. त्याचं हे आपण या सर